म्हणजे तुम्ही या पद्धतीने तुम्हाला शोधलं आहे. So join your hands, close your eyes, take a deep breath, मॅडम मी घेऊ का दीर्घ श्वास. प्रार्थना? चालेल, घ्या मस्त मजा. तुम्ही ती नारायणची घेता ना, रेखी नारायण तेच ती घ्या. घेते मी. म्हणजे आहे चालेल. लिहिलेली तशीच मी बोलते. हो हो, चालेल. माझा आवाज येतो ना? घेऊ? येस, घ्या आणि घ्या, आवाज येतोय, सगळं व्यवस्थित हो, थोडा मला आवाज बारीक येते तुमचा. आहे. का माझा आवाज? आवाज हा हा थोडा. अच्छा, माझा आवाज, आता माझा नाही आवाज? मॅम हा आता बरोबर आहे. तुमचा आवाज बरोबर आहे आणि तुमचा पण आवाज बरोबर आहे. बरोबर आहे. येस. हे नारायण, आपल्याला धन्यवाद आहे. आपण प्रत्येक वेळी क्षण आमच्या बरोबर आहात. म्हणून आजचा दिवस आमच्या जीवनातील सर्वोत्तम दिवस आहे. सर्वश्रेष्ठ दिवस आहे. प्रेम, आदर, सन्मान, स्तुती व जॅकपॉटने भरलेला परिपूर्ण दिवस आहे. आमच्यामध्ये भरपूर शक्ती आहे. भरपूर शांती आहे. भरपूर शांती आहे. भरपूर शांती आहे. व आमच्याकडे पुष्कळ पैसे आहेत. त्याचा आम्ही सदुपयोग करतो. आमच्या सहवासात येणारी प्रत्येक व्यक्ती, वस्तू, जागा, परिस्थिती, परिसर, वेळ, धन, हवामान, वाहतूक, जन्मपत्रिका, निसर्ग आणि संपूर्ण सृष्टी आमच्यासाठी अनुकूल आहे. आम्ही कृपाशाली आहोत. आम्ही भाग्यशाली आहोत. आमच्यावर नारायणाची अनंत कृपा आहे. अनंत कृपा आहे. अनंत कृपा आहे. हे नारायण, आपल्या आशीर्वादाने आमचे घर सुख, शांती, समृद्धी, प्रेम, आदर, विश्वास, काळजी, दिव्य शक्तींनी भरलेले आहे व पूर्णपणे सुरक्षित आहे. आम्ही जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यशस्वी आहोत. यशस्वी आहोत. यशस्वी आहोत. विचार, वाणी, व्यवहाराने सकारात्मक आहोत. सकारात्मक आहोत. सकारात्मक आहोत. आम्ही नेहमी सत्य बोलतो व योग्य मार्गावर वाटचाल करतो. हे नारायण, आपल्याला धन्यवाद आहे. जीवनात 7 प्रकारची सुख देण्यासाठी. नारायण, आपल्याला धन्यवाद आहे. संपूर्ण जीवन स्वस्थ राहण्याचे वरदान देण्यासाठी. म्हणून आम्ही परिपूर्ण स्वस्थ आहोत. स्वस्थ आहोत. स्वस्थ आहोत. आमचे चित्त शांत आणि प्रसन्न आहे. हे नारायण, आपल्याला धन्यवाद आहे. आपल्या आशीर्वादाने आमचे आपसातील नातेसंबंध प्रेमाचे, विश्वासाचे आहे. आम्ही आनंदी व समाधानी आहोत आणि प्रत्येक व्यक्तीमध्ये नारायणाचे रूप पाहतो. हे नारायण, आपल्या आशीर्वादाने आम्ही सात आम्ही साथ ही सुखांची परिपूर्ण जीवन जगत आहोत. हा आमचा सुवर्णकाळ चालू आहे व आपल्या आशीर्वादाने संपूर्ण जीवनभर हा सुवर्णकाळ चालू राहील असा प्रबळ विश्वास आहे. नारायण, आपल्याला धन्यवाद आहे. धन्यवाद आहे. धन्यवाद आहे. झाले मॅडम. थँक्यू सो मच. हा, डोक्यावर हात ठेवा. मी पद्मपदम भाग्यशाली आहे. परमात्माचा सदा साथ आणि हात माझ्या डोक्यावर आहे. मी धनवान आहे. मी भाग्यवान आहे. मी सर्वशक्तिमान आहे. माझ्या हातून सगळी छान कार्य घडतात. मी जेही काही कार्य करते त्यामध्ये मला भरपूर प्रमाणामध्ये यश मिळतं. मी पैशाची चुंबक आहे. पैसा माझा सगळ्यात छान मित्र आहे आणि माझ्यावर पैसा खूप प्रेम करतो. थँक्यू, थँक्यू, थँक्यू परमात्मा. थँक्यू, थँक्यू सो मच. आजच्या या पूर्णत्वाच्या दिवसासाठी परमेश्वराचे खूप खूप धन्यवाद. चमत्कारामागून चमत्कार आणि आश्चर्यकारक गोष्टी माझ्या आयुष्यामध्ये घडत आहे. माझ्यामध्ये दैवी प्रेम सतत वाहत आहे आणि यामुळे मी माझ्या आयुष्यामध्ये सतत चांगल्या आणि सकारात्मक लोकांनाच आकर्षित करते. माझ्या हातून जर कोणाला मी दुखवलं असेल तर मी त्यांना माफी मागते आणि ज्यांनी मला दुखवलं असेल त्यांना मी माफ करते. आजच्या या सुंदर दिवसासाठी, जादूमय दिवसासाठी परमेश्वराचे खूप खूप आभार. थँक्यू. थँक्यू परमात्मा. धन्यवाद. व्हेरी नाईस. थँक्यू सुचिता मॅम. थँक्यू मॅडम. सो आपण 2 दिवसापूर्वी, आवाज येतोय? हम्म. येस.
दोन दिवसापूर्वी आपण जे लेसन वाचतात, जे जोसेफ मार्टिनचा त्यांनी जे आपल्याला सांगितलंय, तुमचं माइंड हे मशीन आहे. तुम्ही जे थॉट तुम्ही टाकता तुमच्या डोक्यामध्ये, ते कसं इमेज रिप्लिका मग आपल्या बनून म्हणजे ते येतं समोर. त्या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या. सो आता पुढचं लेसन आहे. वाचणार कोण आहे? वाचू का मी? हा, आणि त्या का डे बिफोर यस्टरडेचा जो लेसन होता, तो व्यक्ती जो सिंगर होता, त्याबद्दल तुम्ही काल पुन्हा वाचलं तर तुम्हाला बऱ्याचपैकी काही आहे काही तिथे की जे नाही समजलं, किंवा जे एखादा सेंटेन्स वगैरे, तर तुम्ही विचारू शकता. मग आपण पुढे सुरू करूया, नाही तर लगेच पुढे सुरू करू शकतो. हम्म. चला. कुठे गेलो? जोपर्यंत तुम्ही म्हणत राहाल, मला ती कार, मला ती कार, ती युरोपची सहल, ते घर, तो फर कोट किंवा एर्मिन रॅप परवडत नाही, तर तुमचे अंतर्मन तुमच्या आदेशाचे पालन करेल. तुम्ही आयुष्यात या गोष्टी कधीच विकत घेऊ शकणार नाही. तुम्हाला वाटेल की प्रतिकूल परिस्थितीमुळे घडले. तुमच्या नकारात्मक विचारांनी तुम्ही स्वतःच ही परिस्थिती निर्माण केली आहे, असे तुम्हाला वाटणारही नाही. हम्म. सो जेव्हा आपण सतत कुठलीही गोष्ट सतत म्हणतो, सतत म्हणजे रिपिटेटिव्ह तो थॉट आहे. तो थॉट म्हणजे मला ती कार, मला ती युरोपची सहल, कोट, हे ते परवडणार नाही, अफोर्ड मी करू शकत नाही. तर हे जेव्हा आपण वारंवार वारंवार बोलतो, आपण मागेही म्हटलं की आपलं सबकॉन्शियस माइंड आहे, हे एक सुपीक जमीन आहे. आणि त्या सुपीक जमिनीमध्ये तुम्ही कुठलं बीज रोपण करता, चांगलं की वाईट, ते तसंच येणार आहे. आता इथे जर तुम्ही निगेटिव्हिटीचं म्हणजे मला परवडत नाही, मी अफोर्ड करू शकत नाही, मी विकत घेऊ शकत नाही, तर हे जेव्हा म्हटलं तर ते तसंच तुमच्या आयुष्यामध्ये घडणार. ते प्रतिकूल परिस्थितीमुळे घडलं. तुमच्या नकारात्मक विचारांनी तुम्ही स्वतः ती परिस्थिती निर्माण केली. आपण सहज समजा नाही, परिस्थिती नाही म्हणून भेटलं नाही, किंवा मला होतच नाही माझ्या नशिबामध्ये, किंवा मी अफोर्ड करू शकत नाही, असं तुम्हाला वाटेल की हे प्रतिकूल परिस्थितीमध्ये घडले. पण तसं ऍक्च्युली नसतं. हे तुमच्या विचारांनी ती परिस्थिती निर्माण केली आणि त्याप्रमाणे ते घडलं. तुम्हाला जरी हे वाटत नसेल की अरे नाही, माझे विचार असे होते किंवा मी असं बोलत होतो म्हणून ते घडलं आहे, कारण आपल्याला माहित नाहीये की जेव्हा सबकॉन्शियस माइंड जे आहे, जेव्हा आपण बोलतो की हे अलाव म्हणजे मी अफोर्ड करू शकत नाही कार, मला हे आवडत नाही, मला माझं अंग दुखतं, मला हे खाल्लं की तसं होतं, जेव्हा तुम्ही हे सेंटेन्स बोलता, त्या सेंटेन्स मधला वर्ड सबकॉन्शियस माइंड घेतो. कारण सबकॉन्शियस माइंड इमेज बनवतो. मग सबकॉन्शियस माइंड जेव्हा तो वर्ड घेतो, आणि तो वर्ड घेतल्यानंतर मग काय होतं त्याच्यामध्ये तो इमेज फॉर्म झाली की त्याचा तो डिपॉझिट करतो. आणि डिपॉझिट केलं की ती इमेज आपल्या आयुष्यामध्ये रिप्लिकेट होते, म्हणजे समोर 3D डायमेन्शन मध्ये ती येते, ती रियालिटी होते. आणि म्हणून मग आपण काय बोलतो हे यावर आपल्याला कॉन्शियसली विचार होऊन, व्यवस्थित विचार करून बोलावे लागेल. आणि शब्दामध्ये खूप मोठी ताकद असते. हे आपण वारंवार, आपल्याला माहित आहे की शब्द जपून वापरा, शब्दांमध्ये ताकद असते. कारण शब्द हे एक इमेज फॉर्म करतात. इमेज फॉर्म झाली की आपल्या सबकॉन्शियस माइंड मध्ये डिपॉझिट होते, आणि त्याप्रमाणे मग त्याचा आपल्याला रिझल्ट, त्याचा रेप्लिका म्हणून तो आपल्या समोर येतो. पुढे. गेल्या ख्रिसमसच्या संध्याकाळी युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न कॅलिफोर्नियामधील नीना डब्ल्यू नावाची एक तरुणी बेवर्ली हिल्समधील एका अप्रतिम शॉपिंग सेंटरमधून फिरत होती. तिच्या कुटुंबासह न्यूयॉर्कमधील बफेलो येथे सुट्टीसाठी जाणार होती. त्याबद्दलच्या विचारात तिचे मन गुंतले होते. पुढे वाचू मॅम पॅराग्राफ. नीना एका दुकानासमोरून जात असताना तिला डिस्प्लेच्या खिडकीत एक सुंदर स्पॅनिश लेदर बॅग दिसली. तिने आश्चर्याने तिच्याकडे पाहिले. मग किमतीच्या टॅगकडे बघताच तिच्या तोंडातून एक उसासा बाहेर पडला. ती स्वतःशीच म्हणाली, एवढी महागडी बॅग मी कधीच विकत घेऊ शकणार नाही. वाचून घे. इतक्यात माझ्या लेक्चरमधलं एक वाक्य तिला आठवलं.
कोणत्याही नकारार्थी वाक्याला कधीही पूर्णविराम देऊ नका. लगेच ते सकारात्मक वाक्यात बदला आणि तुमच्या आयुष्यात चमत्कार घडतील. तर जसं आपण मागच्या लेसन मध्ये बिग मी आणि लिटिल मी होता, छोटा मी, मोठा मीचं हे होतं. आणि सबकॉन्शियस माइंड जे आहे हे तुमच्या कमांडवर काम करतं. आणि तुम्ही जर त्याला कमांड दिली, आय होप हे होऊन जाईल, प्लीज हे होईल का, मला हे मिळेल का, हा मला असं, जेव्हा होप असं जेव्हा असतो प्लीज, ते तुम्हाला सबकॉन्शियस माइंडला काय करायचंय, ऑथॉरिटी म्हणजे अधिकार, अधिकाराने बोलायचे त्याच्यासोबत. असं प्लीज आणि होप हे शब्द नाही वापरायचे तिथे. तुम्हाला हे म्हणायचंय, मला माहिती आहे हे माझ्या आयुष्यात होणार आहे. माझी मैत्रीण आहे शीतल, तिचा एक विश्वास आहे, तिचं नाव नेहमी तिचं असतं की माझे चक्रधर स्वामी माझं हे काम करतील, मी हे केलं की माझं काम झालंच पाहिजे, मला माहिती आहे माझं काम हे होणारच आहे. तिचा हा सेंटेन्स आहे. आणि म्हणजे तिच्यासोबत तसंच घडतं, तिने जे म्हटलं ना ते तिचं होतं. कारण इतका दृढ विश्वास आहे. आणि जेव्हा ती ते शब्द बोलते ना, तेव्हा तिच्या सबकॉन्शियस माइंड मध्ये ते शब्द जातात की येस, माझे स्वामी हे करणार, माझं हे काम होणार. मला माहित आहे माझी बॉडी खूप छान आहे, मी माझा 40 नंतरचा पिरियड खूप छान एन्जॉय करणार आहे, हा माझा सगळ्यात चांगला पिरियड आहे, मी खूप सुंदर दिसते, माझी बॉडी खूप छान आहे. तुम्ही वारंवार हे जेव्हा कमांड देऊन बोलाल किंवा ऑथॉरिटिव्हली जेव्हा हे आपण बोलतो, तेव्हा ते आपल्या सबकॉन्शियस मध्ये जातं. इथे प्लीज वाला शब्द नाही असला पाहिजे. कधी कधी असं होतं की एखादा असतं नाही आपल्या, म्हणजे म्हणजे कुठल्या एखादं पिरियड नाही ठीक चालत, नाव दिस इज द, माझंच उदाहरण सांगते की फेज ऑफ लाईफ आहे माझा, हा हा जो माझा पिरियड चालू आहे, ठीक आहे, मी याच्यामध्ये काय तर येस, मिरॅकल विल हॅपन, माय फादर इज व्हेरी healthy. Thank you for my father's miraculous recovery. I'm chanting this mantra continuously, and I know that he is going to be fine within 3-4 days. हा फेज ऑफ लाईफ आहे. मग याच्यामध्ये मी, अरे मी बोलतच आहे पण पॉझिटिव्ह काही होतच नाही, असं असं मला विचार करून नाही चालणार. मला इथे कंटिन्युअस थॉट प्रोसेस माझी पॉझिटिव्हच असली पाहिजे आणि पॉझिटिव्हच बोलायचं आहे, तेव्हाच ते तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जाणार. मी स्ट्रॉंग आहे, मी खूप छान आहे, माझी मेमरी खूप छान आहे, मी काही वाचलं की मला लवकर लक्षात राहतं, आणि मी माझ्याकडे खूप पैसा असतो, हे असे कंटिन्युअस तुम्हाला थॉट प्रोसेस करायचे. आणि तेव्हा मग तुमचे ते सबकॉन्शियस माइंड मध्ये व्यवस्थित त्या गोष्टी जाणार. या या मुलीने आता ही जोसेफ मर्फी रेडिओवर त्यांचे ते प्रोग्राम टाकायचे आणि क्लासेस घ्यायची. तर ही जी मुलगी होती ही त्यांची स्टुडंट होती. सो जेव्हा ती एक ख्रिसमसच्या संध्याकाळी युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न कॅलिफोर्नियामध्ये नीना डब्ल्यू नावाची ही तरुणी आहे. तर ही जेव्हा शॉपिंगला सेटमधून फिरत असताना तिच्या कुटुंबासोबत तिला बफेलो येथे सुट्टीसाठी जाणार होती. तर एक थॉट म्हणजे छान होतं तिचं की हा मी सुट्टीसाठी जाणार आहे. आणि त्याच वेळेस दुकानाच्या समोरून जात असताना डिस्प्लेच्या खिडकीमध्ये तिला एक स्पॅनिश सुंदर बॅग दिसली. तिने तिच्याकडे बघितलं आणि किंमत बघितली त्या बॅगची, आणि बॅगची किंमत बघता असं म्हणजे खूप अरे बापरे, असं जसं थॉट तिच्या डोक्यात आला तसंच तिने ही म्हणजे महागडी वस्तू आहे, घेऊ शकणार नाही, असा जसा तिचा स्वतःशी थॉट आला, स्वतःशी बोलली, तर तिला पटकन आठवलं की नाही नाही, जोसेफ मर्फीने काय सांगितलंय त्या लेक्चरमध्ये काय होतं, की कुठलीही गोष्ट जेव्हा नकारात्मक वाक्याने कधीही पूर्ण करू नये. मला ही आवडत नाही, अरे मी अफोर्ड करू शकत नाही, माझं नशीब कुठे, माझ्या नशिबात कुठे बाबा सोनं, मी कुठे मोठा बंगला घेऊ शकते, माझं काय होणार, मला कुठे मिळते, हे शब्दांनी कुठलाही निगेटिव्ह म्हणजे सेंटेन्स तुम्हाला निगेटिव्ह पूर्णविराम तिथे नाही द्यायचा आहे. जर तुमच्या डोक्यात असा विचार आला तर तुरंत त्याला ट्विस्ट करायचं आहे, तेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये चमत्कार घडणार आहे. पुढे. काचेच्या पलीकडे ठेवलेल्या बॅगकडे बघत ती म्हणाली, ही बॅग माझी आहे. ती विक्रीसाठी आहे. मी ती मानसिकरित्या स्वीकारली आहे आणि माझे अंतर्मन मला ती मिळेल याची खात्री करेल. आणि पुढे काय घडले ते पहा. त्या दिवशी संध्याकाळी 8 वाजता रात्रीच्या जेवणाच्या वेळी ती तिच्या भावी पतीला भेटली. त्याने रॅपरमध्ये गुंडाळलेली एक सुंदर भेट आणली होती.
नीनाने तिचा श्वास रोखून ते उघडले. काय आश्चर्य! त्यात तीच लेदर बॅग होती जी तिने त्या दिवशी दुपारी पाहिली होती आणि ती मला मिळेलच असे गृहीत धरले होते. तिने तिच्या मनात आशेचे अंकुर फुलवले होते. अशा प्रकारे तिने ही गोष्ट तिच्या अंतर्मनाकडे पाठवून दिली होती, ज्यामध्ये ज्यामध्ये विचार कृतीत बदलण्याची ताकद असते. येस. माझंच एक उदाहरण सांगते मी तुम्हाला. कालची गोष्ट आहे. मला अमरावतीला यायचं होतं. माझ्याकडे कुठलं रिझर्वेशन नाही, काहीच नाही. सडनली मला फोन आलाय घरून, तर मी म्हटलं नाही, आता मला जायचं आहे. सो मी माझ्या भाच्याला सांगितलं 12 वाजता की गरीब रथचं बघ, मिळतं का तिकीट. आणि त्यांनी त्यांनी म्हणजे वेळेवर त्याच दिवसाचं गरीब रथचं तिकीट भेटणं म्हणजे खूप हे आहे. तो म्हणाला वेटिंग आहे 30-40 काहीतरी. मैं बोला नहीं अंकित, मुझे पता है, मेरा क्लियर हो जाएगा, आप सिर्फ तिकीट निकालो. ठीक आहे. त्यांनी तिकीट काढलं 12 वाजता. वेटिंग होतं. 3 वाजता चार्ट बनला. माझं वेटिंग क्लिअर झालं. मला छान अशी मस्त लोअर बर्थ मिळाली, जी नेहमी रिक्वेस्ट करूनही मिळत नाही. तर मला लोअर बर्थ, मला कन्फर्म तिकीट. तुमचा व्हॉइस आवाज ब्रेक होतोय. 12ला मी तिकीट केलं, 3 वाजता माझं चार्ट बनल्यानंतर मला तिकीट कन्फर्म मिळालं. सो आवाज ब्रेक होत आहे. इथे थोडा नेटवर्क येस. इश्यू राहील. आता 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 ठीक ठीक आहे. आहे. येस. हा. तर माझा थॉट काय होता की येस, मी कन्फर्म आहे, म्हणजे मला माझ्यामध्ये मी खूप विश्वासू होते की मला माझं तिकीट क्लिअर होणार आहे, मला कन्फर्म छान सीट मिळणार आहे. मी फक्त एवढंच बोलली. त्याच्यानंतर मी ते विचारही केला नाही त्या गोष्टीचा, किंवा मी फॉलो केलं नाही की अरे भेटलं का, माझं झालं का क्लिअर, काहीच नाही. 3 वाजता चार्ट बनला, माझ्याजवळ माझं तिकीट आलं. सो दिस इज द पॉवर ऑफ थॉट. त्याचप्रमाणे या मुलीने जेव्हा हा थॉट टाकला की म्हणजे पॉझिटिव्ह, जसे तिला निगेटिव्ह थॉट आला की अरे मी अफोर्ड करू शकत नाही, तर तिने तुरंत तो थॉट चेंज केला. एक वाक्य तिला आठवलं की कोणत्याही नकारात्मक गोष्टीला कधी पूर्णविराम देऊ नये. जसं तिला आठवलं तसंच तिने तो सकारात्मक विचार केला की येस, ही बॅग मला मिळणार आहे, ही बॅग तर सेलमध्येच राहणार आहे, ही बॅग माझी आहे. त्या दिवशी जेव्हा संध्याकाळी तिचा फियांसी तिला भेटायला आला, तेव्हा त्या व्यक्तीने तिला तीच सुंदरशी बॅग भेट दिली. सकाळी तिने थॉट केला आणि संध्याकाळी तिला ती वस्तू मिळाली. तिने काय म्हटलं की ही बॅग माझी आहे, ती विक्रीसाठी आहे, मी तिला मानसिकरित्या स्वीकारलं आहे, म्हणजे मनातून सबकॉन्शियस माइंड तिला स्वीकारला. येस, बॅग आवडते, बॅग आहे माझी, ती स्वीकारली तिने. तिच्या मला ती मिळाली. तिला खात्री, म्हणजे तिने खात्री केली, म्हणजे माझे अंतर्मन मला ती मिळेल अशी खात्री काय करेल. येस, मिळाली आहे. आणि मग त्याचा परिणाम काय झाला, संध्याकाळी जेव्हा तिच्याकडे तिचा फियांसी आला, तिला तीच बॅग गिफ्ट मध्ये मिळाली. तर ही आहे तुमच्या अंतर्मनाची ताकद, जी तुमच्या विचारांना खऱ्यामध्ये उतरवते, ज्यामध्ये तुमचे विचार कृतीमध्ये बदलतात. इतकी ताकद या अंतर्मनाच्या याच्यामध्ये आहे. तर विचार करा, जेव्हा आपण कुठला निगेटिव्ह थॉट बोलतो, मला हे नाही आवडत, मला ते अफोर्ड नाही करू शकत, माझं तसंच आहे, मी हे खाल्लं की माझं वजनच वाढतं. जेव्हा ही गोष्ट तुम्ही रिपीट 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 करता, तेव्हा ती होते. एक वेळा दोन वेळा नसतं, पण जेव्हा आपण रिपीटेडली बोलतो. आणि यापूर्वी आपण हेच काम केलंय, रडलो धडलो पडलो, हे ते, मला हे नाही, माझ्या आयुष्यात सुखच नाही आहे, मला तर कामच करावं लागतं, मी तर किती काम केलं तरी होतं, मी तर किती पैसा कमवला टिकतच नाही, मग असं झालं, तसंच झालं, कंटिन्युअस आपण असंच करत आलो होतो. पण जेव्हा आता आपल्याला हे मॅजिक बुक
बुक आहे, ही बुक आपल्या समोर आली तेव्हा आपल्याला कळलं की सबकॉन्शियस माइंड मध्ये किती ताकद असते, आणि आपण आपल्या विचारांना बदललं तर आपल्या जीवनामध्ये भरपूर भरपूर प्रमाणामध्ये फरक पडला आहे. आणि आता ह्या बुकने तर आपल्याला तो एक शब्द घेऊन त्याची इमेज फॉर्म होते. मग मला ही गोष्ट रिपीट केली, निगेटिव्ह की पॉझिटिव्ह. नेक्स्ट पेज. लेट्स गो. हाच आहे ना? स्क्रीनवर रिफ्लेक्ट नाही झाला अजून. हाच आहे ना? हा चला. नीना म्हणाली. हा. नंतर नीना म्हणाली, माझ्याकडे ती बॅग काय? विकत घेणे इतके पैसे ओ नव्हते, हो. पण तरीही मला ती मिळाली. आता मला माहीत झाले आहे की मला पैसा आणि इतर हव्या असलेल्या गोष्टी कुठे मिळू शकतात. त्या सर्व माझ्यातील शाश्वत खजिन्यातून मला मिळतील. नीना काय म्हणाली की माझ्याकडे ती बॅग विकत घेण्याइतके पैसे किती नव्हते, मॅम? पण तरी तिला ती बॅग मिळाली, कारण तिला आता माहित झालं होतं की पैसा आणि इतर हव्या असलेल्या गोष्टी मला कुठे मिळू शकतात. हा. कीर्ती मॅम, मी शेअर करू का स्क्रीन? आणि आय गेस म्हणजे मला हा. असं वाटतं तुम्ही जर व्हिडिओ ऑफ केला तर थोडं नेटवर्क कन्झर्वेशन तुमचं वाढेल. आता प्रतिभा मॅम, माझ्या या युजरला होस्ट बनवता का? बघा येतोय. हँड रेस केला, त्याला काय करू? होस्ट बनवायचं. बनवलंय मॅम. मी नाही ओके, करू हँड रेस शकणार, केल्या तू त्या होस्ट मी आहेस ना. एकच मिनिट. ठीक आहे, आता मी पुढे वाचते. नंतर नीना म्हणाली, माझ्याकडे ती बॅग विकत घेण्यासाठी इतके पैसे नव्हते, पण तरीही मला ती मिळाली. आता मला माहीत झाले आहे की मला पैसा आणि इतर हव्या असलेल्या गोष्टी कुठे मिळू शकतात. त्या सर्व माझ्यातील शाश्वत खजिन्यातून मला मिळतील. हा, हे मी एक्सप्लेन केलं की नीनाने काय केलं की ती बॅग मला मिळाली घेण्या इतकी जेव्हा पैसे अफोर्ड ती नव्हते, किंवा तिला असं वाटलं की मी अफोर्ड करू शकत नाही, तर तिला कळलं आता की पैसा आणि इतर हव्या असलेल्या वस्तू मला कशा मिळू शकतात. कारण ही ह्या ज्या वस्तू आहे, ह्या मी माझ्या अंतर्मनामध्ये असलेला मोठा एक खजिना आहे. त्या खजिन्याचा वापर करून मला ह्या गोष्टी मिळू शकतात. मला काय करायचंय आता? मला माझ्या माइंडसेटवर, माझ्या विचारांवर काम करून मी माझ्या गोष्टीमध्ये हव्या असलेल्या गोष्टी मिळवू शकणार आहे. पुढे. तिच्या अंतर्मनाने कसा प्रतिसाद दिला? काही महिन्यांपूर्वी मला एका महिलेचे पत्र मिळाले, जिने पूर्वी माझे भाषण ऐकले होते. तिने लिहिले होते की मी 75 वर्षाची विधवा आहे. माझी मुलं मोठी झाल्यावर बाहेर गेली. मी एकटीच राहत होते आणि सामाजिक सुरक्षा आणि अल्प पेन्शनवर कशीबशी जगत होते. माझे जीवन खूप एकाकी आणि हताश झाले होते.
मग मला तुमचे अंतर्मनाच्या शक्तीवरील भाषण आठवले. तुम्ही म्हणाला होता की पुनरावृत्ती, श्रद्धा आणि आशा याद्वारे तुम्ही तुमचे विचार व कल्पना तुमच्या सुप्त मनापर्यंत पोहोचवू शकता. मी विचार केला, हे खरे असू शकते का? हम्म. तर तिच्या अंतर्मनाने कसा प्रतिसाद दिला, ही एक स्टोरी आहे. ही एका महिलेची स्टोरी आहे. आणि ती पण जोझेफ मर्फी यांची एक स्टुडंट होती, जी 75 वर्षाची एक विधवा होती. तिची मोठी मुलं झाली, ती एकटी राहत होती. मग आपल्याला काहीतरी एक सुरक्षा म्हणून किंवा एक छोटं पेन्शन आहे, पण त्यावर आपलं जगणं होत नाही, जेव्हा तिला असं वाटलं. तर आणि एकटं राहत असताना ती खूप नाराज होती. मनाच्या शक्तीने शक्तीवरचं तिचं भाषण त्यांना आठवलं. आणि ते म्हणाले होते की पुनरावृत्ती, श्रद्धा आणि आशा, म्हणजे रिपीटेड, पुन्हा 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 तेच, आणि त्याच्यावर विश्वास, आणि एक मनामध्ये. हम्म, कुठे होती मी? हा. तर ते जेव्हा तिच्यामध्ये हे करू शकतो आपण, आपले विचार, आपल्या कल्पना आहे त्या तुमच्या सुप्त मनामध्ये पोचवायच्या आहे तुम्हाला. तुम्हाला ह्या विचारांनुसार, ह्या विचार करून, पुनरावृत्ती म्हणजे रिपीटेडली तेच ते बोलणे, त्याच्यावर विश्वास ठेवणे. आणि त्या करत असताना तुमच्या विचार व कल्पना जेव्हा तुमच्या सुप्त मनामध्ये त्या जातील, आणि ते विचार जेव्हा केल्या ते खरे असू शकते का, हे जेव्हा डॉक्टर जोसेफ मर्फीनी सांगितलं, तेव्हा तिला असं वाटलं की खरं आहे, असं म्हटल्यावर असं काही होऊ शकतं का. पण मग तिच्या आयुष्यामध्ये कसा चमत्कार झाला, ही ती स्टोरी आहे. तर जोझेफ मर्फीनी आपल्याला या पुस्तकामध्ये रिलेशनशिप, मनी, करिअर आणि भरपूर सगळे पार्ट कव्हर केलेले आहेत. त्याच्यावर सगळ्यांवर अफर्मेशन्स दिलेले आहे. सगळे एक 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 लेसन त्यांनी असेच त्यांच्या या पूर्ण क्लायंट्सची हिस्ट्री टाकून आपल्याला सांगितलंय की कसं सबकॉन्शियस माइंड काम करतं, आणि कसं सबकॉन्शियस माइंडने काम करून त्यांच्या क्लायंटच्या आयुष्यामध्ये ट्रिमेंडस चेंजेस केले आहे. सो दिस इज द वन काइंड ऑफ अ इन्सिडेंट. सो पुढे वाचूया आता आपण. मी प्रयत्न करायचे ठरवले. माझ्याकडे गमावण्यासारखे काही नव्हते. मी उत्कटतेने स्वतःला पुन्हा पुन्हा सांगू लागले, कोणीतरी माझ्यावर प्रेम करते, मी कोणाला तरी हवी आहे, मी विवाहित आहे आणि माझा नवरा दयाळू, प्रेमळ आणि आध्यात्मिक प्रवृत्तीचा आहे. मी सुरक्षित आणि आनंदी आहे. मी सुमारे 2 आठवडे दररोज अनेक वेळावरील विधानाची पुनरावृत्ती करत राहिले. एके दिवशी मी रस्त्यावरच्या औषधांच्या दुकानात एका सेवानिवृत्त फार्मासिस्टला भेटले. तो दयाळू, समजूतदार आणि अतिशय धार्मिक वृत्तीचा होता. तो जणू माझ्या प्रार्थनेचे अचूक उत्तर होता. आठवड्याभरातच त्याने माझ्यासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. आम्ही सध्या युरोपमध्ये हनीमून साजरा करत आहोत. मला माहीत आहे की माझ्या सुप्त मनाच्या बुद्धिमत्तेने एका दैवी व्यवस्थेद्वारे आम्हा दोघांना इतक्या जवळ आणले. तिला समजले होते की खजिना तिच्या आत आहे. तिची प्रार्थना तिच्या हृदयाला खरी वाटली आणि तिची सकारात्मकता, तिच्या सज्जनशीलता तिच्या सज्जनशील अंतर्मनामध्ये झिरपत झिरपत गेली. त्या क्षणी सर्जनशील अंतर्मनामध्ये. सज्जनशील अंतर्मनामध्ये झिरपत झिरपत गेली. ज्या क्षणी तिने हे विचारचित्र दृढ केले, त्याच क्षणी तिच्या अंतर्मनाला आकर्षणाच्या नियमानुसार उत्तर सापडले. बुद्धी आणि समजूतदार अंतर्मनाने तिला आणि तिचा भावी नवरा यांना जवळ आणले. येस. जेव्हा तिला जोसेफ मर्फींनी सांगितलं होतं की तुम्ही असं असं केलं तर तुमचं आयुष्य बदलू शकतं, जेव्हा त्यांनी ते शिकवल्यानंतर तिला असं वाटलं की खरं असं, अशा गोष्टी केल्याने असं आयुष्य बदलू शकतं का. मग तिने ठरवलं की चला, काय प्रयत्न करायला काय हरकत आहे. आणि तिच्याकडे प्रयत्न का करायचं होतं तिला, की तिला असं माहिती की याच्यात तर माझा काही पैसा म्हणजे गमावण्यासारखं तर माझ्याकडे असं काही नाहीये. मग या उत्कंठेने काय केलं, म्हणजे तिला ही उत्सुकता होती की चला असं करून बघूया. आणि तिने पुन्हा 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 आपले ते थॉट्स रिपीट केले.
कोणीतरी माझ्यावर प्रेम करत आहे, मी कोणाला तरी हवी आहे, मी विवाहित आहे, माझा नवरा दयाळू आहे, प्रेमळ आहे, आध्यात्मिक प्रवृत्तीचा आहे, मी सुरक्षित आहे, मी आनंदी आहे. कंटिन्युअस रिपीट 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 थॉट प्रोसेस तिचं हे चालू होतं. आणि 2 आठवडे दररोज जेव्हा ती आज सकाळ दुपार संध्याकाळ हे असे 3-4 टाइम डोस घ्यावं लागतात. एकदा सकाळी म्हटलं मग नंतर म्हटलं तर असं चालत नाही. रिपीटेड थॉट टाकावे लागतात, तर कंटिन्युअस टाकायचे असतात. सो 2 आठवड्यानंतर अनेक वेळावरील विधानांची तिने पुनरावृत्ती केली. 2 आठवडे दररोज. मग एकदा ती रस्त्यावर औषधाच्या दुकानात एका सेवानिवृत्त फार्मास्टिकला भेटली आणि तो व्यक्ती दयाळू, समजूतदार, अतिशय धार्मिक वृत्तीचा होता. आणि तो जणू काही एक म्हणजे तिच्या एक प्रार्थनेचं अचूक उत्तर तिला मिळालं. आणि त्या आठवड्यातच त्याला त्याच्यामध्ये त्या व्यक्तीने लग्नाचा प्रस्ताव टाकला. आणि त्या सुप्त मनाच्या बुद्धिमत्तेने एका दैवी व्यवस्थेतून या दोघांना जवळ आणलं. जे ते सबकॉन्शियस माइंडच्या त्या यांनी असे सर्कमस्टन्सेस हे केले. त्यांनी म्हणजे ती सिच्युएशन झाली, तिला माहित होतं की तिने काय थॉट पण केला की माझ्यावर कोणतरी प्रेम करतो, मला मी कोणाला तरी हवी आहे. हे जेव्हा तिने बोलली, हे इमेजेस जसे फॉर्म केल्या तिच्या सुप्त मनाने, तसं तसं तिच्यामध्ये इतके नवीन 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 म्हणजे तसे सर्कमस्टन्सेस आले. आणि तिला तसाच एक व्यक्ती मिळाला जो एका फार्मास्युटिकल कंपनीमध्ये होता. आणि त्याच्यासोबत तिचं लग्न झालं, छान हनीमून साजरा करत तिने ते प्रेम म्हणजे हे केलंय. तू पुढचं पेज वाच. मी थोडं माझं चार्जिंगला लावते लॅपटॉप, मग मी हे पुन्हा एक्सप्लेन करते. ओके मॅम. आपण याचा विचार केलाच पाहिजे. जे काही सत्य आहे, जे काही प्रामाणिक आहे, जे काही न्याय्य आहे, जे काही शुद्ध आहे, जे काही सुंदर आहे, जे काही चांगले आहे, जे काही उदात्त आहे, त्याबद्दल तुम्ही विचार करा. जर काही चांगले गुण असतील आणि त्यांची स्तुती करायची असेल तर या गोष्टींचा विचार करा. लक्षात ठेवण्यासारखे विचार. 1. खजिना तुमच्या आत दडलेला आहे. तुमच्या तीव्र इच्छेच्या पूर्ततेचे उत्तर आत शोधा. सर्व वयोगटातील महापुरुषांचे महान रहस्य हे होते की त्यांच्या अंतर्मनाच्या शक्तीशी संपर्क साधण्याची आणि त्या कार्यान्वित करण्याची प्रतिभा होती. तुम्हीही तेच करू शकता. तुमच्या अंतर्मनाकडे सर्व समस्यांची उत्तरे आहेत. झोपायच्या आधी तुम्ही तुमच्या सुप्त मनाला मला सकाळी 6 वाजता उठायचे आहे असे सांगा आणि मग ते तुम्हाला त्या वेळी जागे करेल. ते पेज शेअर नाही केलं तू? ओके, सॉरी. आता याच पेजवर जा, लास्ट वाल्या, जो आता आधी समजायचा होता ना तोच. हा, ठीक. सो 2 आठवडे दररोज जेव्हा त्या लेडीने पुनरावृत्ती केली, तिच्या सेंटेन्स तिने कंटिन्युअस ती जेव्हा बोलली, तेव्हा तिला मे बी ती असं नाही की त्या दुकानात रोज जात नसेल. रस्त्यावरचं दुकान होतं, एरियातलं होतं, तर जातच असेल ना. पण म्हणजे इन्सिडेंट कसे घडतात जेव्हा आपण हे कंटिन्युअस बोलतो, आपल्या सबकॉन्शियस माइंडला जेव्हा आपण हा एक कमांड देतो, तेव्हा तसे तसे प्रसंग आपल्या समोर येतात. समजा तुम्ही असं म्हटलं की मला वॉक करायला जायला आवडतं, मला वॉक आवडतं, मला वॉक आवडतं, किंवा मला डान्स करायला आवडतं, मला स्वयंपाक करायला छान म्हणजे अशा अशा गोष्टी आवडतात, की ज्या गोष्टी तुम्हाला आवडतात तुम्ही म्हणत आहे. मला छान क्लायंट भेटत आहे, माझ्याकडे खूप माझे कलिग्स खूप छान आहेत. जेव्हा आपण हे कंटिन्युअस बोलतो, तर मग तसं तसं ते आपण अट्रॅक्ट करतो. जेव्हा आपण म्हणतो ना, तेव्हा त्या गोष्टी असे प्रसंग येतील तुमच्या आयुष्यामध्ये, ते चांगले चांगले व्हायचे. की समजा तुम्हाला म्हटलं, जसं मी म्हटलं की तुम्ही म्हटलं की मी खूप वॉक एन्जॉय करते, मग तुमच्यासमोर तसे सर्कमस्टन्सेस येणार, तसे प्रसंग तुमचे येतील की तुम्ही वॉकला जाणार, तुम्हाला वॉक जायला आवडेल, वॉकला तुम्हाला एखादी छान मैत्रीण भेटेल, वॉकला गेल्यावर अजून काही, म्हणजे असं कंटिन्युअस. आणि मग तुमची ती प्रोसेस कंटिन्यू सुरू राहील वॉकची. जेव्हा तुम्ही म्हणाल वॉक करायला आवडतं, आणि तुम्ही जर म्हटलं नाही मी तर उठली तरी सकाळी मला वॉक जायला कंटाळा येतो, किंवा नाही माझ्याकडून होतच नाही, मी सगळं शूज वगैरे घालते, पण मग माझं मन असं म्हणतं की नको, कशाला इतकं काम आहे, नाही जायचं, पण मला वॉक करायला आवडतं, मला वॉक करायला आवडतं, तर
तुम्हाला तो बाहेर पाठवेलच घराच्या सबकॉन्शियस माइंड. कारण तो कॅप्टन आहे. तुम्ही जे म्हटलं ते तो ऍब्सॉर्ब करतो. त्याचं इमेज फॉर्म होऊन ते तुमच्या सबकॉन्शियस माइंड मधून इमेज जी आहे ती रियालिटीमध्ये येते. तसंच या लेडीने जेव्हा म्हटलं, तर तिला तो व्यक्ती मिळाला. आठवड्याभरात त्याच्यासोबत त्या व्यक्तीने तिला लग्नाचा प्रस्ताव टाकला. युरोपमधून ती हनीमून साजरी करत होती आणि तिच्या सुप्त मनाच्या बुद्धिमत्तेने एका दैवी व्यवस्थेतून त्या दुकानात इथे जवळ आणलं. आणि मग तिला कळलं की येस, खजिना हा माझ्या आतच आहे आणि माझी प्रार्थना माझ्या हृदयाला खरी वाटली. तिची सकारात्मकता, तिची सर्जनशीलता त्या अंतर्मनामध्ये ती झिरपत 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 गेली. आणि त्या क्षणी तिचं ते जे म्हटलेलं जे शब्द आहे ते एका विचार चरित्र होऊन ते इतकं दृढ झालं. आणि त्याच क्षणी तिच्या त्या अंतर्मनाने ती गोष्ट इलेक्ट्रोमॅग्नेटिक जसं आपण म्हटलं आहे ते मॅग्नेटिक होऊन ती गोष्ट ती आकर्षित झाली. आणि त्या आकर्षणाच्या नियमानुसार तिला ते सापडलं. बुद्धी आणि समजूतदार अंतर्मनाने तिला त्या तिच्या भावी नवऱ्याजवळ नेलं. सो दिस इज द पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड. नाव नेक्स्ट पेज, रिपीट इट अगेन, पुन्हा वाच. आपण याचा विचार केलाच पाहिजे. जे काही सत्य आहे, जे काही प्रामाणिक आहे, जे काही न्याय्य आहे, जे काही शुद्ध आहे, जे काही सुंदर आहे, जे काही चांगले आहे, जे काही उदात्त आहे, त्याबद्दल तुम्ही विचार करा. जर काही चांगले गुण असतील आणि त्यांची स्तुती करायची असेल, तर या गोष्टींचा विचार करा. येस, जे सत्य आहे, प्रामाणिक आहे, हे लक्षात ठेवा. हा, जे सत्य आहे, प्रामाणिक आहे, जे काही न्याय आहे, शुद्ध सुंदर आहे, काही चांगले आहे, काही उदात्त आहे, अशा गोष्टींबद्दल तुम्ही विचार करा. जर आणि त्याची स्तुती करायची असेल तर आता आपल्याला काय करायचं, त्यांनी आपल्याला लक्षात ठेवण्यासारखे कुठले कुठले विचार आहे, तर त्याची ही इथे एक सेंटेन्स फॉर्मेशन दिलेलं आहे. तर नेक्स्ट वाचे, खजिना तुमच्या, म्हणजे आपल्याला काय काय लक्षात बोलायचं आहे. ठेवण्या लक्षात ठेवण्यासारखे विचार. खजिना तुमच्या आत दडलेला आहे. तुमच्या तीव्र इच्छेच्या पूर्ततेचे उत्तर आत शोधा. येस, मोठा गोल्ड माईन माझ्याच अंदर आहे आणि मला त्या गोल्ड माईन मधून जर मला गोल्ड काढायचं आहे, तर मला माझ्या याच्यातून गोल्ड काढण्यासाठी माझ्या विचारांना मला छान करावं लागेल. तरच ते मला माझ्या तीव्र इच्छा ज्या आहेत त्यांच्या पूर्ततेचं उत्तर आतमध्येच मिळणार आहे. कारण खजिना हा माझ्या आत दडलेला आहे. नेक्स्ट. सर्व वयोगटातील महापुरुषांचे महान रहस्य होते की त्यांच्यात त्यांच्या अंतर्मनाच्या शक्तीशी संपर्क साधण्याची आणि त्या कार्यान्वित करण्याची प्रतिभा होती. तुम्हीही तेच करू शकता. येस, मोठे मोठे सायंटिस्ट, महान तत्वज्ञानी, जे कोणी म्हणजे खूप मोठे मोठे जे लोक होऊन गेले, ज्यांनी छान छान बुक्स लिहिल्या, मोठे मोठे ऑथर, ज्यांनी मोठे मोठे शोध लावले, असे मोठे मोठे सायंटिस्ट होते, जे महान पुरुष होते, या सगळ्यांना माहित होतं की काय असती अंतर्मनाची ताकद. आणि त्यांनी त्या ताकदीला ओळखलं, तिच्याशी संपर्क साधून त्यांच्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित कार्यान्वित करून घेतल्या. त्यांच्याकडे ती प्रतिभा होती, ती आपल्यात पण आहे. कारण जोसेफ मर्फींनी जेव्हा हे ओळखलं, ते एक मोठे महान पुरुष होते, त्यांनी इतकी छान ही बुक लिहिली. आणि त्यांनी जेव्हा हे बुक लिहितानाच त्यांनी त्यांचं एक पर्पज ऑफ लाईफ होतं की मला जसं कळलं आहे की माझ्या अंतर्मनातून मी माझं आयुष्य इतकं सुंदर बनवलं, इवन त्या व्यक्तीने स्वतःचं मरण सुद्धा एकदम हॅप्पी गो असं सांगून जो व्यक्ती मेला म्हणजे मरण पावला आहे, त्यांनी सगळ्या इच्छा तृप्त पूर्ण होऊन की येस, आज हा माझा दिवस आहे, आज मला जायचंय, मला त्या दुनियेला बाय बाय करायचं आणि मला हे शरीर सोडून दुसऱ्या एका नवीन शरीरामध्ये प्रवेश करायचा आहे. एवढं त्या व्यक्तीने जर त्या सबकॉन्शियस माइंडवर काम करून मिळवलं आहे, तेव्हा त्याला असं वाटलं की जर माझ्याजवळ हे आहे तर मला हे दुसऱ्यांना द्यायचं आहे. आणि जेव्हा आता ही पुस्तक आपण वाचतो त्या महान व्यक्तीची, तेव्हा ते खरंच खूप खुश असतील की येस, माझं पर्पज ऑफ लाईफ पूर्ण झालेलं आहे. की आज पुष्कळ लोकांजवळ ही बुक गेली आहे. आणि ही बुक, मी सांगितलं की ही बुक खूप मोठी आहे, याची एनर्जी खूप मोठी आहे. तर
ती सेम एनर्जी लेवलच्या लोकांपर्यंतच पोहोचते. जसं मॅजिक बुक ही सगळ्यांच्या आयुष्यामध्ये पोहोचत नाही. आपण खूप लोकांना सांगतो, पण ती त्याच व्यक्तीला पोहोचते ज्याला त्याची गरज असते आणि जो शोधत असतो. तुम्ही शोधलं की येस, माझ्या लाईफमध्ये यार मला काहीतरी चांगलं झालं पाहिजे, मला ना हे काही मला जसं माझं होतं की मला पर्पज ऑफ लाईफ पाहिजे, मला काहीतरी वेगळं करायचं माझ्या आयुष्यामध्ये, मी काय करू असं, माझं हे नेहमीच सतत वाक्य आहे. मी सारखं शोधत होते की मला काहीतरी करायचं, मला काहीतरी करायचं. जेव्हा शोधायला लागली, तेव्हा मग बुक माझ्या जे आयुष्यामध्ये आली. तुम्ही जेव्हा शोधता तेव्हा तुम्हाला ते मिळतं. तसंच त्या महान पुरुषांनी ही बुक लिहिली आहे. त्यांनी त्यांची आयुष्य इतकं सुंदर बनवलं. तसं आपणही करू शकतो, कारण त्यांच्यात जी शक्ती होती तीच तुमच्यात पण आहे. पुढे चलो आगे. हा. तुमच्या अंतर्मनाकडे सर्व समस्यांची उत्तरं आहेत. झोपायच्या आधी तुम्ही तुमच्या सुप्त मनाला मला सकाळी 6 वाजता उठायचे आहे असे सांगा आणि मग ते तुम्हाला त्यावेळीच जागे करेल. हा, हे आपण खूपदा अनुभव केलेला आहे ना, की जेव्हा आपण आपल्या अंतर्मनाला सांगून झोपतो, तेव्हा मला सकाळी 6 वाजता उठायचे असं जेव्हा सांगतो, तर 101% सगळ्यांना जाग येतोच. हा तर सगळ्यांनी अनुभव घेतलेला आहे. मॅजिक बुकने आपल्याला शिकवलंय आणि मॅजिक बुक आपल्याला सारखं शिकवते, लिहा, हे लिहा, ते लिहा. ही पण याच्यावरच काम करते. तर आपलं अंतर्मन आपल्याला आणि जर तुम्हाला एखाद्या दिवशी एखादं चॅलेंज जरी आलं ना, आणि तुम्ही रात्री झोपताना ती सांगितलं की मला हे चॅलेंज आहे, मला याचं उत्तर पाहिजे, तर ते तुम्हाला एक तर स्वप्नात मिळेल, एखादं सिच्युएशन तुमच्या समोर येईल, काहीतरी होईल, पण तुम्हाला त्या स्वप्ना म्हणजे त्या समस्येचं उत्तर मिळेल. ही सुद्धा त्याची ताकद आहे. आणि याची प्रॅक्टिस आपण ड्राउजी स्टेट मध्ये केली पाहिजे. सकाळी उठताना आधी लाईट न लावता स्वस्थ बसून त्या थोड्या ड्राउजी स्टेट मध्येच तुम्हाला रिपिटेटिव्ह चांगले थॉट्स टाकायचे आहे, तुमच्या स्वप्नांशी रिलेटेड, आणि झोपायच्या पूर्वी सुद्धा. पुढे तुमचे अंतर्मन हे तुमच्या शरीराचा निर्माता आहे आणि तेच तुम्हाला बरे करू शकते. दररोज रात्री आदर्श आरोग्याची कल्पना उराशी बाळगून झोपी जा आणि तुमचा एकनिष्ठ सेवक असलेले तुमचे अंतर्मन तुमच्या या कल्पनेचे वास्तवात रूपांतर करण्यामागे लागेल. येस, तुमच्या अंतर्मनाकडे सर्व समस्यांची उत्तरे आहे. झाले. तुमचे अंतर्मन हे तुमच्या शरीराचा निर्माता आहे. आपलं जे सबकॉन्शियस माइंड आहे हाच आपला निर्माता आहे, आणि तोच आपल्याला बरं करू शकतो. आपण रोज रात्री आपल्या आदर्श आरोग्याची कल्पना करायची. मी छान आहे, माझे अवयव छान काम करत आहे, माझी किडनी, माझी लिव्हर खूप छान काम करत आहे, मी निरोगी आहे, माझ्या शरीरामध्ये स्वतःला हील करण्याची ताकद आहे. कंटिन्युअस तुम्ही जेव्हा ह्या सगळ्या कल्पना, हे थॉट ठेवून जर झोपे केला, आणि तुमचा एकनिष्ठ सेवक आहे सबकॉन्शियस माइंड, तो तुमच्या या शब्दांना, या कल्पनेला रियालिटी मध्ये चेंज करायला लागेल. प्रत्येक विचार हे एक कारण आहे आणि प्रत्येक परिस्थिती हा एक परिणाम आहे. येस, प्रत्येक विचार कारण आहे. हे आपण उलगडलेलं आहे की कारण कॉज आहे म्हणून परिस्थिती आहे. कुठल्याही गोष्टीला घडायसाठी एक कारण लागतं, आणि ते कारण झालं की तेवढी तशी परिस्थिती तुमच्या समोर निर्माण होते. तुम्हाला एखादे पुस्तक लिहायचे असेल, एखादे उत्तम नाटक लिहायचे असेल, तुमच्या श्रोत्यांसमोर चांगले भाषण करायचे असेल, तर भावनाशीलतेने आणि प्रेमाने ही कल्पना तुमच्या अंतर्मनापर्यंत पोहोचवा. ते त्यानुसार तुम्हाला अपेक्षित प्रतिक्रिया देईल.
हम्म. एखादं पुस्तक लिहायचे जर असेल कोणाला, कुणी इथे जर असेल की ज्यांना असं वाटतं की मला पुस्तक लिहायचंय, नाटक लिहायचंय, किंवा मला स्टेज फिअर असेल कोणाला, त्यांना स्टेजच्या समोर भाषण द्यायचं असेल, किंवा कोणाला स्टेजवर जाऊन डान्स करायचा असेल, गाणं म्हणायचं असेल, तर ही जी कल्पना आहे, ही जी भावना, अं, ही जी हे जे आहे, ते भावनाशीलतेने आणि प्रेमाने, म्हणजे छान प्रकारे व्यवस्थित तुमच्या आतमधले इमोशन्स टाकायचे, प्रेम, ती कल्पना तुमच्या सबकॉन्शियस माइंड पर्यंत पोहोचवायची. आणि मी सांगितलंय त्याला ऑथॉरिटीने काम करायचं सबकॉन्शियस माइंडवर. मी प्लीज मला उद्या ना माझा स्टेज शो आहे, तर मला छान गाणं म्हणता येईल का सबकॉन्शियस माइंड, मला छान गाणं म्हणायचं आहे, असं नाही. येस, मी उद्या माझा स्टेज शो छान करणार आहे. अरे सगळे माझे सगळे श्रोते जे आहेत ते असे माझ्या गाण्यावर तर धम्माल डान्स करणार आहे. आय नो दिस, आय नो दिस, मला हे माहित आहे, हे होणारच आहे. हे कमांड टाकायचे, असं ऑथॉरिटिव्हली तुम्हाला काम करायचं. मला आशा आहे माझा छान उद्या प्रोग्राम होईल, मला आशा आहे माझ्याकडे खूप हे असे पैसे येणार, मला आशा आहे, आशा नाही, मला माहित आहे की येस माझ्याकडे हे होणार आहे. माझ्या पुरणपोळीचे क्लायंट्स माझे महिन्याला 1000 होणार आहे, मला आशा नाही, मला माहित आहे. हे सुचिता मॅम साठी आहे. वा, थँक्यू मॅम. सो आशा नाही करायची, आपल्याला सांगायचं आहे. प्रतिभा मॅम आपल्या स्वतःसाठी म्हणजे आय नो दॅट. अरे मी माझे क्लायंट्स, मला तर काहीच नाही, मला तर माउथ पब्लिसिटीजने इतके क्लायंट्स येतात. माझे क्लायंट्स एकदा माझ्याकडे आले की असे चिटकूनच असतात. मला माहित आहे. येस, आय नो दॅट. माझं शिकवलेलं तर माणूस विसरूच शकत नाही. विसरू शकत नाही म्हटल्यापेक्षा येस, माझं शिकवलेलं तर तो व्यक्ती खूपच छान प्रकारे आठवण ठेवतो. आणि माझ्या क्लायंट्सला जेव्हा मी शिकवते त्यांचं तर वजन एका महिन्यामध्ये त्यांना जे हवा तो रिझल्ट मिळतो. मला माहित आहे, मी शिकवतेच खूप छान. आय नो दॅट. दिस इज द प्रोसेस. तेव्हा तुमचं मग ते काम होईल. ठीक आहे, चला पुढे. तुम्ही जहाजाच्या कप्तानसारखे आहात. तुम्हाला योग्य सूचना द्याव्या लागतील, नाहीतर जहाज नष्ट होईल. त्याचप्रमाणे तुम्हाला तुमच्या अंतर्मनाला योग्य आज्ञा म्हणजे विचार आणि कल्पना द्याव्या लागतील, जे तुमचे सर्व अनुभव नियंत्रित करते. येस, आपण काय आपल्याला कळलंय की या जहाजाचा कॅप्टन कोण आहे, है ना? तुमच्या जहाजाचा, हा, तुम्ही जहाजाच्या कप्तानासारखे आहात. आणि जेव्हा तुम्ही त्यांना योग्य सूचना द्याल, आणि तेव्हाच ते जहाज व्यवस्थित जाणार त्याच्या डेस्टिनेशनला. नाहीतर सूचना समजा दिल्या, अफोर्डच करू शकत नाही, मी तर हे खाल्लं की माझं वजनच वाढते, मला तर असंच होतं, मग तसंच होतं, तर ते इकडे तिकडे भरकटेल आणि ते मग सिंक होणार. त्यापेक्षा आपल्याला जेव्हा हे कळलंय की आपलं जे जहाजाचा कप्तान कोण आहे, त्याप्रमाणे त्या कप्तानाला तुम्हाला आदेश द्यावा लागेल, आणि तुमचे विचार आणि कल्पना द्याव्या लागतील. आणि तेव्हा मग ते सगळे तुमच्या समोर पिक्टोरियल 3D डायमेन्शन मध्ये तुमच्या समोर येणार. सेम तसंच घडणार. थॉट प्रोसेस तुमचा चेंज करायचा आहे. पुढे. माझ्याकडे यासाठी पैसे नाहीत किंवा मी हे करू शकत नाही अशी विधाने कधीही करू नका. तुम्ही जे काही विचार करता तुमचे अंतर्मन तीच गोष्ट सत्य मानते. तुमच्या वरील विधानांमुळे ते याची खात्री करेल की तुमच्याकडे कधीही पैसा किंवा तुम्हाला करायचे असलेले काम करण्याची क्षमता असणार नाही. त्याऐवजी ठामपणे म्हणा, मी माझ्या अंतर्मनाच्या सामर्थ्याने सर्व गोष्टी करू शकतो. येस. जेव्हा आता माझ्याकडे यासाठी पैसे नाहीत असं म्हटलं तर, पैसे पैसे हा जो शब्द आहे तो तुमच्या अंतर्मनाकडे अट्रॅक्ट, म्हणजे तो तो इमेज फॉर्म करतो. बरोबर आहे. मी हे करू शकत नाही, म्हणजे व्हॉट एव्हर द काम जे काही आहे, ती मी हे काम करू शकत नाही, मी कुठलं म्हणजे मोठा घडा उचलू शकत नाही, किंवा मी 10 किलो वजन उचलू शकत नाही, असं काही तुम्ही म्हटलं, तर हे विधान करायचे नाही. कारण की जे हे शब्द आहे ते सबकॉन्शियस माइंड कॅच करतं, आणि मग ते रियालिटीमध्ये येतं. पैशाचा अभाव जर म्हटला तर तेच होणार. तुम्ही जे काही विचार करता तुमचे अंतर्मन ते सत्य मानतं ना. त्या विधानामुळे
तो खात्री करतो की येस बॉस, तुम्ही म्हणता ना पैसा नाही, येस तुमच्याकडे पैसे नाही, तुम्हाला हे घ्यायला पैसे नाही. येस बॉस, तुम्ही म्हणता ना की तुम्हाला हे वजन उचलले की येस तुम्हाला त्रास होणार, मग तो होणारच. तुम्ही 10 किलो वजन उचलताना विचार केला की येस मी हे उचलला, आज मला त्रास होणार आहे, येस बॉस तुम्हाला त्रास होणार आहे. कारण तो येस बॉस वाला काम करतो ना. तुम्हाला कधी पैसा किंवा तुम्ही काय करायचे असल्यास तुमची करण्याची क्षमता नाही, याऐवजी तुम्ही हे म्हणा, तुमच्या अंतर्मनाला सांगा की येस मी तर 50 किलो वजन उचलू शकते. मी तर दिवसभर इतकं एनर्जेटिक काम करते की वा, माझं तर अजून मी जेवढं जास्त काम करते तेवढं मला एनर्जेटिक फील होतं. माझे हात पाय तळातळ सुरुवात करतात, म्हणजे बस एकदम फुल ऑन एनर्जी मध्ये असतात. अर्ली मॉर्निंग माझी बॉडी फुल ऑन एनर्जी मध्ये असते. मी कुठलंही काम करू दे मला त्याच्यात यशच मिळतं. मी कुठलाही धंदा सुरू करू दे मला बस त्याच्यात यश आहे. मी खूप फिट फाईन आणि हेल्दी आहे. माझी बॉडी खूप सुंदर आहे. माझी बॉडी सुडोल, छान टोन्ड बॉडी माझ्याकडे आहे. मी काही खाऊ दे 55 किलोच वजन राखतं माझं. किंवा कुठली गोष्ट खातानाही हा विचार करू नये की अरे मी बर्गर खाल्लं आता झालं माझं बर्गर. नाही, ठीक आहे, वन्स इन अ वाईल दॅट इज ओके. बट कुठल्याही गोष्टीची जास्तीत जास्त जर तुम्ही अतिशयोक्ती केली तर ती कुठली गोष्ट घातक असते शरीराला. पण वन्स इन अ वाईल ओके आहे, तर तुम्ही ते खात असाल ते. मी बर्गर जरी खाल्लं तरी माझं उद्या वजन तेच आहे, 55च किलो. काही खाऊ दे, आपलं वजन काटा इकडचं तिकडं नाही, 55 म्हणजे 55. हा तुम्हाला तुमच्या अंतर्मनामध्ये ठाम करावा लागेल आणि तेव्हा त्या सामर्थ्यवान गोष्टी घडू शकणार. जीवनाचा नियम हा श्रद्धेचा, विश्वासाचा नियम आहे. विश्वास हा तुमच्या मनातील विचार आहे. तुम्हाला हानी पोहोचवणाऱ्या किंवा दुखावणाऱ्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका. आपल्या अवचेतन शक्तींवर विश्वास ठेवा. विश्वास ठेवा की ती तुम्हाला बरं करेल, प्रेरणा देईल, मजबूत करेल आणि समृद्ध करेल. तुमच्या श्रद्धेनुसार, समजुतीनुसार तुम्हाला ते मिळेल. हा येस, जीवनाचा नियम हा श्रद्धेचा आणि विश्वासाचा नियम आहे. तुमची किती तुम्ही विश्वास ठेवता, तुमची श्रद्धा कशी आहे. काही काही लोकांची श्रद्धा असते की मी इथे साईबाबाच्या मंदिरात गेली की माझं काम होतं, स्वामी माझं काम करतात, स्वामी मला हे करतात. सगळे म्हणजे एक त्यांचं एक दैवत आहे जे तिथे त्यांचा एक दृढ विश्वास असतो आणि ते काम घडतात तशी आणि होतात. कारण तो श्रद्धा आणि विश्वास आहे. त्यांच्या सबकॉन्शियस माइंड मध्ये ते उतरलेलं आहे की मी सांगितलं जसं माझ्या मैत्रिणीचं उदाहरण, आणि खरं होतं असं. काही काही लोक खूप दृढ विश्वासी असतात ना, ते कधी करतात अरे मी हे काम केलं की 100% होतच. ते कंटिन्युअस त्यांचं एक असं असतं. तर ती श्रद्धा आणि तो विश्वास हा जीवनाचा नियम आहे. विश्वास हा तुमच्या मनातला एक विचार असतो. तुम्हाला हानी पोहोचवणाऱ्या किंवा दुखावणाऱ्या गोष्टींचा तुम्हाला विश्वास ठेवायचा नाही आहे. तुमच्या अवचेतन मनाच्या शक्तीवर तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे. विश्वास ठेवा व ती तुम्हाला बरे करेल. जसं मला विश्वास आहे, माझे वडील आयसीयू मधून 2 दिवसानंतर बाहेर येणार म्हणजे येणारच आहे. आणि ते खूप छान, अगदी त्यांची रिकव्हरी फास्ट होणार आहे. तर ती गोष्ट घडेल. तसंच तुम्हाला बरे करेल, ती प्रेरणा देईल, तुम्हाला उत्साह देईल, तुम्हाला मजबूत करेल तुमच्यामध्ये. आणि जेव्हा आपण म्हणतो ना की मी खूप शांत समृद्ध आहे, तर खरं ते आपलं मन हळूहळू शांत आणि समृद्ध व्हायला लागतं. मग आपण जे असं रिॲक्ट करतो कुठल्याही गोष्टीला एकदम फास्ट, ते सुद्धा कमी होऊन जातं. कारण मी स्वतःला आपल्याला आदेश दिलाय की येस आय एम व्हेरी पीस, कूल, काम. मी हे एक्सपिरियन्स करते बरेच दिवसापासून. जसं मला हे होतं की मला माझ्या याच्यावर काम करायचं होतं की कुठलीही परिस्थिती असू दे, मी शांत राहणार आहे, शांत आहे. आय एम एट म्हणजे मी खूप शांत आणि समृद्ध आहे, शांत आणि समृद्ध आहे. येस, कुठली परिस्थिती असू दे आपण तिथे एकदम रिॲक्ट होत नाही आता. आणि श्रद्धा आहे आपल्या समजुतीनुसार ते आपल्याला मिळतं. तुमचे विचार बदला म्हणजे तुमचं आपोआप आयुष्य बदलेल, नशीब बदलेल. जो विचार माणसांना घडवतो,
हा फर्स्ट लेसन आय थिंक सो कम्प्लीट झालेला आहे. हो मॅम. हम्म. या फर्स्ट लेसनला रिपीट पुन्हा वाचा. एक एक गोष्ट त्याला अंडरलाईन करा. तुम्हाला नसेल समजली तर पुन्हा एखाद दोन पॉइंट आपण डेली तसे येणारच आहे भरपूर गोष्टी. यामध्ये खूप लेसन्स आहेत. सगळ्या एक एक पार्ट त्यांनी घेतलेला आहे. हेल्थचा पार्ट घेतलाय, रिलेशनशिपचा घेतलाय, मनीचा घेतलाय, करिअरचा घेतला आहे. त्याप्रमाणे अफर्मेशन्स दिले आहे. मग अफर्मेशन्स आपल्याला त्या कराव्या लागेल. तुम्ही आताच तुमच्यामध्ये एक चेंज करायचं असेल तर तुम्ही हेल्थ असू दे की मला खूप सुदृढ आहे, माझं शरीर छान आहे, तुम्ही हे अफर्मेशन टाका. कोणाला दुसरे कुठले चॅलेंजेस तुम्ही ते ते अफर्मेशन आता सुरू करा. तुम्ही रोज लिहा ना 21 वेळा. 21 दिवस करून तर बघा. तुम्ही जर जसं आपल्याला मॅजिक बुक मध्ये ना सांगतात की तुम्ही फर्स्ट बुक स्टार्ट केली, नंतर जर तुम्ही मध्ये मिस केलं तर तुम्हाला लास्ट 3 डेज पुन्हा बागी जावं लागतं. कारण एकदा केल्यानंतर एका दिवसामध्ये ती व्हॅनिश होऊन जाते मेमरी सबकॉन्शियस मधून. म्हणून पुन्हा आपल्याला मागे 3 दिवस जावं लागतं. एकदा केल्याने होत नाही, ते रिपीटेडली तुम्हाला 21 डेज करावं लागेल. आणि तेव्हा मग खरे चेंजेस तुमच्या आयुष्यामध्ये होतील. सो प्राजक्ता मॅम, जस्ट रिपीट करू शकता तुम्ही टेक अवे आजच्या लेसन्स पासून? हो मॅम. येस, करा मग. सो आजच्या लेसन मध्ये आपण बघितलं की नकारात्मक विचारांनी तुम्ही स्वतःची परिस्थिती जी आहे ती आपण स्वतःच निर्माण क्रिएट करतो. आणि नकारात्मक वाक्याला कधीही आपण पूर्ण विराम द्यायचा नाही. आपल्याला मॅजिक बुक मध्ये पण एक लाईफ लाईन म्हणून सांगितलेलं आहे की जेव्हा पण केव्हा आपण एखादी नकारात्मक गोष्ट बोलतो, जसं की अरे माझं वजन किती वाढलंय, पण याला मी इथे फुल स्टॉप नाही द्यायचा. मी काय बोलणार, अरे माझं वजन किती वाढलंय पण मी तरी पण माझ्या आयडियल बॉडी वेट कडे सुरू आहे माझी जर्नी, आणि मी लवकरच माझा आयडियल बॉडी वेट अचीव करेल. राईट? म्हणजे याच्याने तुमचं जे फोकस आहे जे इन्क्रीजिंग किंवा निगेटिव्ह याच्यावरती होतं, तर ते तुमचं फोकस आहे ते पॉझिटिव्ह गोष्टीवर किंवा तुमचं जे टार्गेट आहे त्याच्यावर तुम्ही सहज शिफ्ट करू शकता. तसंच की काय म्हणू शकतो आपण, म्हणजे आपण जर आपले विचार बदलले तर खरंच आपल्या आयुष्यामध्ये मोठे मोठे चमत्कार सहजपणे घडू शकतात. त्याचं उदाहरण आपण बघितलं की नीनाचं नवीन बॅगचं एक्झाम्पल बघितलं की कसं तिने त्या शॉपच्या समोर उभी राहून तिच्या मनामध्ये थॉट आला होता, अरे ही एवढी महागडी बॅग तर मी नाही घेऊ शकत. पण तिने तिथे कंटिन्यू न करता तिने तिच्या अंतर्मनाला, जे सबकॉन्शियस माइंड आहे त्याला सरेंडर केलं आणि तिने काही अफर्मेशन्स बोलले की मी ही बॅग घेऊ शकते, ही माझीच बॅग आहे, किंवा ही बॅग विक्रीसाठी उपलब्ध आहे. असं जे काही तिने हे अफर्मेशन्सच म्हणू शकतो आपण, की जे पॉझिटिव्ह स्टेटमेंट आपण यूज करून, जसं काल पण आपण बघितलं की चॅलेंजिंग परिस्थितीमध्ये कारण शोधायचंय, म्हणजे रूट कॉज शोधून त्याच्यावर आपण पॉझिटिव्ह अफर्मेशनची प्रॅक्टिस केली. तसंच आज एक्झाम्पल आपल्याला दिलंय की 75 इयर्स ओल्ड असलेली लेडी कसं तिच्या लाईफमध्ये, आजकाल आपण बघतो की हे खरंच किती चॅलेंजिंग झालंय मॅरेज हा कन्सेप्ट. सो ऍट द एज ऑफ 75 कोणीतरी व्यक्ती आपल्यासाठी लाईफ पार्टनर अट्रॅक्ट करते. ही खूप साधी गोष्ट बिलकुल पण नाहीये. हो ना? त्याच प्रकारे म्हणजे अंतर्मनाला सरेंडर करणं म्हणजे काय की म्हणजे जशी एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यात असते की आपल्याला नेहमी माहिती असतं की हा, जसं की अश्विन मॅमचं एक्झाम्पल घेऊया. आपण कोणताही प्रश्न मॅमकडे घेऊन जाऊ दे, आपल्याला हे माहिती आहे की मॅम आपल्याला करेक्ट म्हणजे करेक्टच गाईड करणार. आणि मॅम जे प्रॅक्टिसेस मला सांगतील ते मी 100% जर केले तर डेफिनेटली मला जी गोष्ट मिळवायची आहे, जो प्रश्न होता त्याचं उत्तर मला सापडेल. तसंच सरेंडर म्हणजे त्याच लेवलचं सरेंडर आपल्याला आपल्या सबकॉन्शियस माइंडला करायचंय आणि त्याला पॉवर द्यायची आहे की माझ्या सर्व समस्यांची उत्तरं माझ्या अंतर्मनाकडे आहेत. आणि जसं याच्यामध्ये याच्यामध्ये ठळक मुद्दे होते, त्याच्यामध्ये जहाजाचं एक्झाम्पल दिले. तर समजा आपण कॅप्टन आहे आणि आपलं जहाज म्हणजे आपलं अंतर्मन आहे. तर आपल्या अंतर्मनाने जर योग्य गोष्टी, चांगल्या गोष्टींवर फोकस करायचे तर साहजिकच आहे आपण कमांड म्हणून त्याला चांगल्या गोष्टीच पास केल्या पाहिजे.
मग त्या चांगल्या गोष्टी आपण कशा फॉर्म मध्ये पास करू शकतो, तर अफर्मेशन्सच्या फॉर्म मध्ये, राईट. आणि जर अफर्मेशन्स जर आपण बरोबर योग्य दिले, तर त्याच्याने काय होणार आहे की आपलं जे अंतर्मन आहे ते कंट्रोलमध्ये येणार आहे. जसं जहाजेचं सांगितलं की समजा मी एका जहाजाची कॅप्टन आहे आणि मला तर ते जहाज व्यवस्थितपणे लाटा येतात, कधी समुद्रात सुद्धा वादळ येतं, तर मग त्याच्यावरती जर मला बॅलन्सिंग करायचंय तर मी काय करणार की माझा पूर्ण होल्ड, माझं कंट्रोल, नियंत्रण मी योग्य नियंत्रण करणार योग्य पद्धतीने. मी जर ते व्हील असतं शिपचं ते सोडून आरामात बसत बघत राहिली आणि मोठं वादळ आलंय, लाटा आलाय, तर माझी बोट डेफिनेटली बुडणार आहे, राईट. किंवा मी घाबरली तरी सुद्धा हे होऊ शकतं. पण मला माहिती आहे की मला हे सक्सेसपणे पार करायचे आहे आणि मला त्याचा मार्ग सुद्धा माहिती आहे, मला त्याची की सुद्धा माहिती आहे की कशाने मी ही करू शकते. तर फक्त अफर्मेशन्सच आहे हे आपल्या लाईफमध्ये आता खूप मोठा बदल, परिवर्तन घडून आणू शकतात. आणि दुसरी असं की मी माझ्या अंतर्मनाच्या सामर्थ्याने सर्व गोष्टी करू शकतो. जर तुम्हाला एखाद्या वेळी काही अफर्मेशन सुचतच नाहीये, तर आय गेस हे बेस्ट अफर्मेशन आहे की मी माझ्या अंतर्मनाच्या सामर्थ्याने सर्व गोष्टी करू शकते किंवा करू शकतो. तसंच जीवनाचा नियम आपल्याला सांगितलाय हा श्रद्धा आणि विश्वासाचा नियम आहे. आणि विश्वास हा आपल्या मनातील विचार आहे आणि जसा आपण विचार करणार आहे तशीच परिणाम किंवा परिस्थिती आपल्या समोर उभे राहणार आहे, किंवा तशीच परिस्थिती किंवा परिणाम आपण अट्रॅक्ट करून घेणार आहे. आणि जे पण काही म्हणजे आता मी माझ्या याच्यामध्ये बघितलं की काल मी एक एक्झाम्पल शेअर केलं होतं माझ्या घराचे इंटेरियर रिलेटेड. तर तो एक थॉट होता, चॅलेंजिंग थॉट होता, तर तो साहजिकच आहे, कुठेतरी दुखावणारा थॉट होता, राईट. आपण खूप डीप मध्ये डीप डाऊन केलेलं काल. तर तो माझा हानी पोहोचवणारा थॉट होता. आणि जर मी त्या थॉटवर बिलीव्ह केलं असतं तर आय डोंट थिंक सो की मी आज जे पण काही प्रोग्रेस करतेय किंवा जे पण काही त्या एरियामध्ये जे पण काही मी एक एक पाऊल पुढे जातेय तर मी हे करू शकले असती. कदाचित जर मी त्याच्यावर विश्वास ठेवला, म्हणजे साहजिकच आहे ना, ज्या गोष्टी पेनफुल असतात त्या गोष्टींवर आपण विश्वास ठेवला तर आपलं पॉझिटिव्ह वेने आपण जातच नाही. आणि सगळ्यात गोष्टी म्हणजे सगळ्यात महत्वाचा टेक अवे या लेसनचा आहे की आपल्या अंतर्मनावर विश्वास ठेवा किंवा त्याच्या ज्या शक्ती आहेत. म्हणजे किती सहज गोष्ट आहे, एखादी 75 वर्षाची व्यक्ती, स्त्री स्पेशली, तिच्या लाईफ मध्ये लाईफ पार्टनर अट्रॅक्ट करू शकते, तर मी वयाच्या 30व्या वर्षी मला हवं ते इन्कम नाही अट्रॅक्ट करू शकत का? तुम्ही तुमच्या मनाला हा प्रश्न विचारा. म्हणजे 75 एज हे आपण समजू वाव. शकतो की खरंच ती व्यक्ती कशी असेल, ती हे एवढं मॅजिकली करू शकते, तर वाय नॉट मी, प्राजक्ता का नाही करू शकत असं. सो हे टेक अवे आहेत आजच्या लेसनचे माझी. येस, व्हेरी नाईस. ऍक्च्युली आपला म्हणजे जसं नीनाने म्हटलं होतं अफोर्ड करू शकत नाही असं तिच्या मनामध्ये थॉट आला. पण आपण नेहमी जसं मॅजिक बुक मध्ये सांगितलं होतं की ऑलवेज वी आर फोकसिंग ऑन व्हॉट वी डोंट हॅव. बरोबर आहे. म्हणजे कुठली गोष्ट घ्यायला गेलो, अरे हे ऍक्च्युली बॅग आपल्याकडे आपल्या अलमेरामध्ये इतके बॅग्स आहे की अलमेरा उघडली तर बॅग खाली पडतील, अलमेरा उघडली तर आपले ड्रेस खाली पडतील, इतके ड्रेसेस, साड्या, सगळं आहे. पण कुठली नवीन वस्तू घ्यायला गेले एखाद्या वेळेस, ठीक आहे, एव्हरी टाइम असं नाही की तुम्ही कुठली गोष्ट, आपण तुम्ही म्हणाल की मला केरळला जायचं, इकडे जायचं, समटाइम इट हॅपन्स की तुम्ही त्या वेळेस त्या क्षणी ती अफोर्ड नाही करू शकणार. पण ते तुम्हाला बोलायचं नाही आहे, कारण तुमच्याकडे ते पैसे येणार आहेत. तुमचा हा थॉट पाहिजे की येस, मला केरळला जायला आवडतं, तिथली सिनरी मला खूपच छान आवडते, काय हाऊस बोटचं तिथे काय मस्त आहे. तुम्ही हे जेव्हा बोलाल तेव्हा ती तुमच्यामध्ये, ती तुमची ट्रिप अट्रॅक्ट होईल. आणि तुम्ही जर म्हटलं ओहो केरळाची ट्रिप एवढी महाग कुठे माझी अट्रॅक्ट करू शकते, माझ्याकडे पैसे आहे, मग ते तथास्तु. त्याऐवजी आपण एक असा थॉट टाकायचा तिथे. एखाद्या वेळेस असं होतं, एखादी मैत्रीण असते, ती बोलावले की लेट 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 येत राहते. आणि तुम्ही जर म्हटलं अरे हिला बोलावलं की रोजच लेट करते, पण त्याऐवजी तिथे एक काउंटर थॉट काय करायचे, नाही पण यार तिच्यासोबत मजा खूप येते, काय ती आली म्हणजे ना मस्त एन्जॉय करतो आपण. हे करायचं आहे तुम्हाला. आपल्याकडे नेहमी आपण जे अभाव आहे त्या गोष्टी जास्त विचार करतो, पण आपल्याकडे जे अबंडन्स मध्ये आहे त्याचा आपण कधीच विचार करत नाही.
हे आपल्याला जोसेफ मॉर्फीने शिकवलंय की जे आपल्याकडे आहे त्याचाही विचार करा, प्लस तुम्ही थॉट प्रोसेस तुमची चेंज करा, तुमचं अंतर्मन चेंज होतं आणि तुमचे जे थॉट करतो ते तुमचा सबकॉन्शियस माइंड आहे, तो इमेजेस वर काम करतो. इमेजेस, तुमच्या शब्दांची इमेज. तुम्ही पैसा म्हटलं, तुमचा पैशावाली इमेज कॅच करेल. तुम्ही मैत्री संबंध, ते तुमची नोकरी, क्लायंट्स, तेच तुमच्या याच्यामध्ये एक रिप्लिका म्हणून 3D डायमेन्शन मध्ये मग ते यस बॉस करून येतं. सो आजचा लेसन खूप छान आहे, एकदा पुन्हा वाचा. आणि आज आपण आपली मीटिंग इथे एंड करूया. 6:41 झाले आहे, ठीक आहे. सो थँक्यू एव्हरीवन फॉर जॉईनिंग. आणि सगळ्यांनी काहीतरी घेतलं असेल, ऍटलिस्ट थंब करून तरी दाखवा. ऍक्टिव्ह पार्टिसिपेंट ठेवा. सगळ्या खिडक्या बंद असतात. येस मॅम, थँक्यू मॅम. हा, येस. थँक्यू सो मच स्वाती मॅम. येस मॅम, माझ्याकडे ना एक टीप होती अफर्मेशनवर, सांगू का? हा हा म्हणजे मी पण पहिलं लिहित नव्हती, पण मी तुम्हाला मागे सांगितलं ना की हे हम्म, चॅलेंज होतं, तर ते मी हम्म, स्वतः एक्सपिरियन्स केलंय म्हणून मी शेअर करते. की मी येलो कलर पेजची बुक विथ रेड पेनने मी चूज केले, माझे 6-7 अफर्मेशन चूज केले आणि डेली लिहायला स्टार्ट केले. आता मला झाले 2-2.5 मंथ झालं. डेली मी रात्री झोपताना नाही तर सकाळी जसं जमेल तसं, पण हम्म, अफर्मेशन लिहूनच झोप. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आणि तुम्हाला ते फरक पण लवकर मला जाणवेल. आणि फरक जाणवला जाणवला म्हणून तुम्ही सांगते तुम्हाला, जाणवला, आला मला, वा. डिफरन्स आला त्याचा, एक्सपिरियन्स मिळाला मला, म्हणून तुम्ही तुम्हाला सांगितलं. मी माझा एक्सपिरियन्स सांगते की येलो पेजवर रेड पेननी मी नुसतं 1 टाइम, मी 21 टाइम्स पण नाही, कारण कसं होतं, तुम्ही एकदा लिहा पण ते कॉन्सन्ट्रेटली व्यवस्थित लिहा. आणि 21 टाइम लिहून कधी कधी आपण ते कंटाळ पण करतो. मग त्यामुळे मग ते लिहायचं म्हणून लिहिण्यात पण अर्थ नाही. अशा ह्याने मी भले 1 टाइम पण डेली, जास्त करून रात्री झोपतानाच मी टाइम ठेवलेलं, बेडच्या बाजूलाच ती बुक ठेवली. 1 टाइम ते मोजून मी 8 अफर्मेशन्स मी चूज केलेत माझ्या ह्याच्यासाठी, ते लिहिते आणि झोपून जाते. आणि ते माझ्यासाठी काम केले पण त्यातल्या अफर्मेशन्सने. व्हेरी गुड, व्हेरी गुड. पण अजून हे असं ना म्हणता की बाबा 21 पण टाइम्स इट्स अ व्हेरी टफ जॉब और इरिटेटिंग वाला जॉब पेक्षा ते का 21 वेळा का सांगतात? कारण की ते सबकॉन्शियस माइंड मध्ये रुजायला वेळ लागतं ना. मग तर मी एकच समजा, ऍक्च्युली हा, मी ना तुमचे काय चार झालं, पाच 21 अफर्मेशन टाइम्स ऍक्च्युली. साठी पण आहे ना, हा मी 21 टाइम्स साठी पण आहे ना, ऍक्च्युली मी हेल्थ साठी लिहित होती की हा माय हा आय एम हेल्दी वगैरे असं ते सगळं. तर हम्म. ते 2 लाईन्स मध्ये झालेलं, पण ते ना मी 2-3 दिवस लिहिलं आणि चौथ्या दिवशी ते मलाच हे झालं की यार, लिहिते खरं पण ते डोक्यात वेगळे प्रश्न. आणि मग ते कंटाळा आल्यासारखं, पण स्टार्टिंगला 10 लाईन्स चांगलं लिहायचं आणि नंतरचे मग हँडरायटिंग पण खराब यायचं. ते असं सगळ्या गोष्टी पण झाल्या. नाही नाही, व्हॉट एव्हर वर्क्स फॉर यू डू दॅट थिंग. दॅट इज हा गुड. हा. हा. मग त्यामुळे मग मी तसं हम्म. केलं. मग ते नाही ते नाही, जे ते एक तुम्हाला वर्क करतं ते आनंदाने करा. पण होतं, हा. आनंदाने पण होतं आणि ते सगळं आतून पण गोष्टी होतात मग त्या. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. ठीक ठीक हा. ठीक. व्हेरी तर ते गुड. एक येल्लो पेजवर रेड पेनने अफर्मेशन लिहिली ना, की आय हॅव ऑब्झर्व दॅट. म्हणजे मी पण असं युट्यूब वरून ऐकलेलं म्हणून मी अमेझॉन वरून येल्लो पेजची बुक मागवली, रेड पेननी लिहिलं आणि इट ऍक्च्युली वर्क. वाव, गुड. व्हेरी हा. नाईस. येस, थँक्यू मॅम. थँक्यू सो मच. चला, बाय बाय करूया सगळ्यांना. बाय बाय मॅम. हो, बाय. चालेल. चला. ब्लेसिंग्स. माझी खिडकी ओपन करू का मी 2 मिनिटासाठी? येस. ठीक. ब्लेस माय पापा. मला माझ्या वडिलांना ब्लेसिंग्स द्या. या. थँक्यू एव्हरीवन फॉर वंडरफुल सेशन. सगळ्यांच्या आयुष्यामध्ये खूप सुख समृद्धी येऊ दे आणि समाधान येऊ दे. पैशाचा पाऊस पडू दे. सगळ्यांच्याकडे भरपूर पैसे येऊ देत. छान छान ट्रिपला जाऊ देत. वा. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू एव्हरीवन फॉर जॉईनिंग. चला आपण बंद करूया आता, उद्या भेटूया. थँक्यू, बाय बाय, मॅजिकल डे.